विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी 12वीतला एक न्यूमेरिकल घेतलेला आहे. टॉपिकचं नाव आहे सोल्युशन. आता आपल्यातल्या काही मुलांनी जस्ट आता 10वीची परीक्षा दिली, बरोबर आहे? आणि मोठ्या आनंदात तुम्ही 11वीचा अभ्यास करायला सुरुवात पण केलेली आहे. आणि मला शिकवायचं आहे युनिट कन्व्हर्जन्स. पण त्याचं महत्व किती आहे हे सांगण्यासाठी मी एक न्यूमेरिकल घेतलंय. आता समजून घ्यायचं, व्यवस्थित मी एक्सप्लेन करणार आहे बरं का. छानपैकी लक्ष द्या. हेनरीज लॉ आहे. हा एक त्याचा फॉर्म्युला आहे. की S इक्वल्स टू KH इंटू पी बरं का. आता K म्हणजे ऑब्व्हियसली कॉन्स्टंट आहे, P म्हणजे प्रेशर आहे, S म्हणजे सोल्युबिलिटी आहे. नाही कळालं तरी चालेल, पण महत्वाचा मुद्दा काय आहे बघा. हा जो कॉन्स्टंट आहे ना, त्याची व्हॅल्यू 0.159 इथं जे दिले ना, याच्यामध्ये काय लिहिलंय रे इथं? बार इन्व्हर्स लिहिलंय. म्हणजे बघा ना, याचं युनिट काढत असताना हे इंटू पीचं अपॉन पी होणार आहे. प्रेशर युनिट बार आहे डिनॉमिनेटर मध्ये. ते न्यूमरेटर मध्ये गेल्यावर बार इन्व्हर्स होणार. बघा, कॉन्स्टंट जो दिलाय त्यात प्रेशरचं युनिट त्यांनी बार कन्सिडर केलंय. पण त्यांनी जे प्रेशरचं युनिट दिलंय ते तर मिलीमीटर ऑफ HG दिलंय ना. मग मला खरं सांगा, बार हा शब्द आज ऐकलाय की नाही तुम्ही सांगा बघू. बघा, मी असं कन्सिडर करतो की सगळीच मुलं ही 10वीची एक्झाम दिलेली मुलं आहेत बरं का, म्हणूया आपण. तेव्हा तुम्हाला बार हे माहितीच नसणार आहे, बरोबर ना? सांगा बघू. मग आता एक्सप्लेन करतो. मग व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. पण थरात जरा थांबा आणि मी तो नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला काय दाखवतोय बघा. स्टँडर्ड 8 स्टँडर्ड 8वीला 8वीला मी तुम्हाला सांगतो, हे तुमचं सायन्सचं पुस्तक होतं. इतकं बेस्ट पुस्तक होतं ना. आणि याच्यातच एक टॉपिक आहे, फोर्स आणि प्रेशर. तिसरा टॉपिक आहे फोर्स आणि प्रेशर. आणि इथं आपण प्रेशरच युनिट डिस्कस करत होतो. तर एक काम करूया, तिसऱ्या टॉपिक मधले एक दोन पेजच्या स्लाइड्स मी तुम्हाला दाखवतो. काय लिहिलंय वाचा बघू इथं. की प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. व ऑब्व्हियसली प्रेशर इक्वल्स टू जर फोर्स अपॉन एरिया असेल, मला फोर्स युनिट माहिती आहे न्यूटन, एरियाचं युनिट माहिती आहे मीटर स्क्वेअर. मग SI युनिट ऑफ प्रेशर हे लिहून घ्यायचे तुम्ही, हे लक्षात घ्या. मग SI युनिट ऑफ प्रेशर, ओके, मी लिहितो, लक्ष द्या, इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण ब्रॅकेट मध्ये मी लिहितो ना पास्कल. पास्कल सुद्धा युनिट आहे, लक्षात घ्या. आणि ते SI युनिटच आहे. चला, पहिले हे पुस्तकात दिलंय. मग अजून काय पुस्तकात दिलंय? बार दिसलं का तुम्हाला? मला सांगा आता बघू. हे 1 बार म्हणजेच 1,00,000 पास्कल. 1,00,000 म्हणजे 1 वर 5 शून्य. नाही का? 10⁵ पास्कल. म्हणजे मला एक रिलेशन मिळालं की 1 बार इक्वल्स टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता माझं नीट ऐकायचं. तुम्हाला बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायचं असेल तर 10⁵ न मल्टिप्लाय करायचं. पण न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं बार करायचं असेल तर 10⁵ न डिवाइड करायचं. हे लक्षात ठेवाल. 1 बार म्हणजे बार. आता अजून काय दिलंय यांनी, लक्षात घ्या, की हे प्रेशर वगैरे सगळं दिलंय म्हणून आपण. म्हणजे तर काय डोक्यात तुमच्या आलं का? हे सगळं झालंय आपल्याला, अगोदर 8वीला झालेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं सांगतो, लक्षात घ्या. अजून काही कन्सेप्ट मी तुम्हाला त्या टॉपिक मधल्या सांगतो. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलाय, मास अपॉन व्हॉल्यूम. आणि आपण युनिट कन्व्हर्जनचा पार्ट 1, 2 मध्येच बघितलंय की डेन्सिटीचं युनिट किलोग्राम पर मीटर क्यूब. हे सीईटीला एकदा नाही 2 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. which of the following is SI युनिट ऑफ डेन्सिटी? बघितले नाही तुम्ही पहिले पार्ट तर पहिला बघा. मी त्यात एक मेथड शिकवले की चुकीचे ऑप्शन कॅन्सल करा, आपोआप तुम्हाला उत्तर मिळतंय. मग किलोग्राम पर मीटर क्यूब. पण मी हे घेतलंय या फॉर्म्युल्यासाठी. याची एवढी गरज आहे ना, रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे जर तुम्ही एखाद्या सबस्टन्सच्या डेन्सिटीला वॉटरच्या डेन्सिटीने डिवाइड कराल, तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी मिळेल, लक्षात घ्या. आणि तो तुम्ही डेन्सिटीला डेन्सिटी डिवाइड करताय, मग रेशोला युनिट येणार नाही. नो युनिट. का? दोघांची युनिट सेम आहेत ना. मग डिवाइड केल्यावर ते कॅन्सल होणार ना. मग बघा, हे 8वीच्या पुस्तकात इम्पॉर्टंट दिलं होतं की नाही. मग आता आपण सुरुवात करूया, लक्ष द्या. आता आपल्यावर जे प्रेशर ऍक्ट होतंय ते 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मी तर लिहितो 1 ATM. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि 1 ऍटमॉस्फेरिकची व्हॅल्यू असते 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे लक्षात घ्या. मग आता माझ्या हाताकडे लक्ष द्या. ऍटमॉस्फेरिकचं न्यूटन करायचंय, म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायचं, यानं मल्टिप्लाय करा. पण न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं ऍटमॉस्फिअर करायचंय, यानं डिवाइड करा. ओके. अजून लिहायचंय मला की 1 ऍटमॉस्फेरिक म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ HG. पण ऑफ कुठे लिहिले तुम्ही?
मिलीमीटर एच जी असं लिहिलंय, पण वाचताना मिलीमीटर ऑफ एच जी वाचा. मग मला सांगा ॲटमॉस्फिअरिकचं मिलीमीटर ऑफ एच जी करायचंय. 760 न मल्टिप्लाय करा. पण मिलीमीटरचा ॲटमॉस्फिअर करायचंय. 760 न डिव्हाईड करायचं हे लक्षात घ्या. ओके. बरं अजून मला कन्व्हर्जन सांगायचं आहे. हे अतिशय इम्पोर्टंट. 1 मिलीमीटर ऑफ एच जी म्हणजेच 1 टॉर असतं. आता हे कुठे देणार नाही तुम्हाला पण प्रेशरचं युनिट आहे. लक्ष आणि खूप सोपं कन्व्हर्जन आहे. 1 ला 1 जेवढे मिलीमीटर ऑफ एच तेवढे स्टोअर लक्षात घ्या. सोपं आहे त्यामुळे. आणि एखादं युनिट आलं एम-सी-क्यू मध्ये विचारलं तर माहिती असलं पाहिजे ना म्हणून हे देतोय मी. तर सगळ्यात महत्त्वाचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर झालं, हे झालं. तर मगाशी लिहिलेलं की 1 बार इक्वॉल्स टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता लक्ष द्या मी सांगतोय काय ते शांतपणे लक्ष द्या. मी काय करतोय आता तुमच्यासाठी ना इथे एखादी व्हॅल्यू घेतो बरं का. मी इथं असं लिहितोय बघा मी असं लिहितो की प्रेशर इक्वल्स टू 130 मिलीमीटर ऑफ एच जी बरं का बाळांनो. तर नीट ऐकायचं. मला इकडं बघायचंय तुम्ही आणि मला इकडं तुम्ही हेल्प करायची. मला हे मिलीमीटर ऑफ एच जीचं ॲटमॉस्फिअर मध्ये कन्व्हर्ट करायचंय. मिलीमीटरचं ॲटमॉस्फिअर मध्ये कन्व्हर्ट करायचं. मी तुम्हाला आता हाताने दाखवतोय. मिलीमीटरचं ॲटमॉस्फिअर मध्ये कन्व्हर्ट करायचंय. म्हणजे मी या स्टेपमध्ये 130 ला 760 ने डिव्हाईड करतो. मग ते ॲटमॉस्फेरिक मध्ये कन्व्हर्ट होईल. ओके. आता मी काय करतो ॲटमॉस्फेरिकला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करायचंय. मग 1 ॲटमॉस्फेरिकला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर ह्यानं मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग हे जे ॲटमॉस्फेरिक आहे ना मी असं लिहितो 13/76 याला मी 1.013 इंटू 10⁵ न मल्टिप्लाय केलं की झालं की न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या 0 हा 0 कॅन्सल केलाय बरं का मी लक्षात घ्या. तर नेक्स्ट स्टेप बघा. मला तर ना बारमध्ये पाहिजे. मग मला न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं बारमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 10⁵ ने डिव्हाईड केलं पाहिजे. आता सध्या कुठलं युनिट आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ते मला कशात कन्व्हर्ट करायचंय? बारमध्ये कन्व्हर्ट करायचंय. मग 10⁵ न जर मी याला डिव्हाईड केलं, या सगळ्या व्हॅल्यूला जर मी 10⁵ न डिव्हाईड केलं तर हे 10⁵ कॅन्सल होईल ना. मग मला काय उरलं माझ्याकडं 13/76 इंटू 1.013 बार. मग अशा रीतीनं मी मिलीमीटरचं बारमध्ये कन्व्हर्जन केलं बाळांनो. मी बाजूला सरकतोय नेहमीप्रमाणे तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे लिहून घ्या. त्या ज्या इथं दिले ना ह्या 4 व्हॅल्यू हे मोस्ट इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. आणि माझा अनुभव सांगतो. जेव्हा 12th स्टँडर्डची बॅच सुरू होते ना, सोल्युशन टॉपिक मी शिकवतो ना, ते पहिलं न्यूमेरिकलला बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो, "सर एकदा पुन्हा एक्सप्लेन करता का? समजलं नाही." तर आता ते जे न्यूमेरिकल आहे, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आता प्रेशर कशात दिलंय? मिलीमीटर. कशात कन्व्हर्ट करायचंय मला? बारमध्ये. मग मी पहिला त्याला 760 ने डिव्हाईड करतो. केलंय ना 760 ने डिव्हाईड बघा केलंय. हे जे मिलीमीटर आहे त्याला 760 ने डिव्हाईड करा. ते ॲटमॉस्फेरिक मध्ये कन्व्हर्ट होईल. ॲटमॉस्फेरिक मध्ये कन्व्हर्ट होईल. पण आता गंमत मी तुम्हाला सांगू का? इथं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, ह्या स्टेप नंतर ओके, या स्टेप नंतर मी डायरेक्टली ही स्टेप लिहू शकलो असतो. ॲटमॉस्फेरिकचं मला बारमध्ये कन्व्हर्ट करायचंय. ॲटमॉस्फेरिकचं कशात कन्व्हर्ट करायचंय? बारमध्ये. मग मी वापर काय करतोय बघा, नीट लक्ष द्या. टॉपकडे बघा. 1 ॲटमॉस्फेरिक इक्वॉल्स टू लक्ष द्या. हे जे आहे याचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. तिथेच मला त्याला बारमध्ये कन्व्हर्ट करायचंय. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअरला बारमध्ये कन्व्हर्ट करायचंय. 10⁵ ने याला डिव्हाईड करा म्हणजे उरलं कोण फक्त 1.013 झालं की ते बारमध्ये कन्व्हर्ट. मग ॲटमॉस्फेरिकचं बारमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी यानं मल्टिप्लाय केलं पाहिजे. आणि पुस्तकात पण आता तेच केलंय का बघा. बघा बघू. पहिल्यांदा डिव्हाईड केलं, ॲटमॉस्फेअरमध्ये कन्व्हर्ट झालं. त्याला 1.013 ने मल्टिप्लाय केलं झालं की बारमध्ये कन्व्हर्ट आणि जमलंय तुम्हाला. सुरुवातीच्याच लेक्चर्समध्ये तुम्ही एवढ्या गोष्टी कव्हर करत असाल, तर मग तुम्ही जिंकलंय हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, आता एक काम करूया. मी इथं लिहितो. इथं लिहितोय मी टॉर्क. ओके. नंतर लिहितोय मी मिलीमीटर ऑफ एच-जी. नंतर मी लिहितोय बार. नंतर लिहितोय ॲटमॉस्फेरिक आणि शेवटी लिहितोय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. चला आता रँडमली यातली कुठली पण एखादी व्हॅल्यू घेऊया आपण. कुठली पण घेऊया. मला काय ही व्हॅल्यू घेऊया. चला लक्षात घ्या ॲटमॉस्फेरिकची. म्हणजे मी इथं प्रेशर लिहितोय 2 ॲटमॉस्फेरिक. ओके, 2 ॲटमॉस्फेरिक. मला त्याला आता बाकीच्या सगळ्या युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचंय. मग मला पहिल्यांदा काय करायचंय, मी याला मल्टिप्लाय करतोय 1.013 इंटू 10⁵ झालं का ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हो. तर मी काय करतोय 2 इंटू 1.013 एवढंच लिहितोय. झालं का ते बारमध्ये कन्व्हर्ट. हो. त्याच्यानंतर मी इथं 2 ला बघा ॲटमॉस्फेरिक आहे ना 760 ने मल्टिप्लाय करतो. झालं का? मिलीमीटर ऑफ एच-जी.
तर जेवढे मिलीमीटर ऑफ एच तेवढेच टॉर्क. जमलं की मला जमलं. पण आता ऑफलाईनला तुम्ही असता माझ्याकडे तर तुमच्याकडून करून घेतलं असतं लक्षात घ्या. पण बघा ना, एटमॉस्फेरिकचं कन्व्हर्जन करायचंय मल्टिप्लाय करा. त्याचं बारमध्ये कन्व्हर्ट करायचं 10⁵ फॅक्टर काढून टाका. तर जेवढे एटमॉस्फेरिक असतात, 1 एटमॉस्फेरिक म्हणजे 760 मिलीमीटर असतं. मग 2 एटमॉस्फेरिक म्हणजे 2 इंटू 760 मिलीमीटर ऑफ एच येणार आणि जेवढे मिलीमीटर तेवढेच टॉर्क. टॉर्क नाही, टॉर्क. एक काम करूया. तुम्ही पॉज करून हे करू शकता. मी एवढं इरेज करतो. चला, आता बघा मी फक्त काय करतोय, एटीएमच्या खाली अंडरलाईन केलंय. ते घेऊन झालंय आपलं. चला आता बारमध्ये घेऊन बघूया आपण. बघा, प्रेशर इक्वॉल्स टू एक्स म्हणूया आपण हां. कुठली पण व्हॅल्यू करायची बार म्हणूया आपण. तर हे बार आहे, त्याला मला न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायचंय. मग ऑब्व्हियसली मी मल्टिप्लाय करणार 10⁻². आता मगाची जी स्लाइड होती ना, हे तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे आणि मग मी तुम्हाला सांगेन, की काय केलं ते कळेल तुम्हाला. म्हणजे बघा, बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायचंय, मल्टिप्लायच केलंय. आलं का? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता याचं मला एटमॉस्फेरिकमध्ये कन्व्हर्ट करायचंय. कसं करतोय बघा. जेवढे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, त्याला 1.013 इंटू 10⁵ न डिव्हाइड करा. मग ते एटमॉस्फेरिकमध्ये कन्व्हर्ट होईल. आता ह्याला हे कॅन्सल होईल. एवढं उरलं. x अपॉन 1.013 एटमॉस्फेरिक. आता जेवढे एटमॉस्फेरिक आहेत, त्याला 760 न मल्टिप्लाय करा. काय होईल? मिलीमीटर ऑफ Hg. जेवढे मिलीमीटर तेवढेच टॉर्क. आता उरलं कुठलं युनिट? बार झालं. न्यूटन पर मीटर स्क्वेअरला एटमॉस्फेरिक आणि मिलीमीटर झालं की सगळे युनिट लक्षात घ्या. ओके. म्हणजे आता हे बी झालं बारचं. याचा पण स्क्रीनशॉट घ्या. तर त्याच्यानंतर न्यूटन पर मीटर स्क्वेअर तर घ्यायलाच नको असं मला वाटतंय. ईझी आहे हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर इक्वल्स टू समजा एक्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. एवढं प्रेशर आहे. त्याचं मला आता बारमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. एटमॉस्फेरिकमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. एटमॉस्फेरिकमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, डिव्हाईड करावं लागेल. 1.013 इंटू 10⁵. बरं, मग आता हा जो व्हिडिओ आहे, यात फक्त आपण प्रेशरचे युनिट दिलेत. खूप इम्पोर्टंट आहे. कारण का माहितीये का? मी तुम्हाला सांगतो. याच्या मागचं कारण आयडियल गॅस इक्वेशन एक इक्वेशन आहे. त्याचा फॉर्म्युला आहे पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. आलं का प्रेशर याच्यात? ह्याच्यावरूनच एक फॉर्म्युला तयार होतो की P1 V1 अपॉन T1 दॅट इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. पुन्हा बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगॅड्रोज लॉ नाही जाऊ दे म्हणूया आपण गेलुसॅक्स लॉ ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेशर टर्म येते. वर्क डन काढताना फिजिक्स मध्ये पण आहे, थर्मोडायनामिक्स, केमिस्ट्री मध्ये पण आहे. मायनस पी डेल्टा व्ही आलं का प्रेशर परत. म्हणजे प्रेशर ही अशी टर्म आहे कितीतरी ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि आज तुमचे युनिट्स परफेक्ट झालेले आहेत. ओके. कुठले युनिट आहेत एवढं तर सांगा ना. एसआय युनिट कुठलं आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. बरं झालं. एसआय वरून आठवलं. आपण सीजीएस तर घेतलंच नाही. मग त्याला व्हिडिओच्या शेवटी घेऊया आपण, की 1 टन म्हणजे 10⁵ डाईन. ओके. आणि 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. मग चला आता आपण सीजीएस जे युनिट आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण सॉरी एसआय जे युनिट आहे, त्याला आपण सीजीएस मध्ये कन्व्हर्ट करू लक्षात घ्या. न्यूटनचं डाईन करायचं आहे 10⁵. मीटर स्क्वेअरचं सेंटीमीटर करायचं आहे 10⁴. झालं का मग हे? डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता 10⁴ वरती गेल्यावर -4 होतील. 5 - 4 1. म्हणजे मला 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर मिळालेलं आहे आणि हे आहे कन्व्हर्जन फॅक्टर. एसआय ला तुम्ही कशात कन्व्हर्ट करताय? सीजीएस मध्ये. ओके. अरे पण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर इतक्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. युनिट कन्व्हर्जन काय लवकर संपणार नाहीये. पुढच्या आठवड्यावर चालू दे. पण ह्या नोट्स पाहिजेत ना तुमच्याकडे. मग पहिल्या युनिट कन्व्हर्जनच्या पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये जेवढं कन्व्हर्जन दिलंय, पार्ट 3 मध्ये हे प्रेशर घेतलंय. हे सगळं नोट्समध्ये ठेवा. याची गरज तुम्हाला खूप आहे. मी आत्ता सांगितलं 12th एक्झाम्पल तुम्हाला दिलं लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी ऑल द बेस्ट.